साजरा करत होते सर्वजण. खूप आनंद झाला, सुख प्राप्ती झाली त्या लोकांना. देव आले घरात नंदाची या गावात, धन्य त्यांच्या देव आले. भगवान परमात्मा साक्षात गोकुळामध्ये प्रकट झाले. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आहे. कोणी एवढी धावपळ करते म्हणे काय काय करावं आता कोणालाही कळत नव्हतं. एवढा आनंद झाला होता त्यांना की कोण गुड्या तोरणे बांधिती, कोण काय करती. तर भरपूर आनंद त्या ठिकाणी त्यांना होते. गुड्या उभ्या करतात, कोणी तोरणं बांधतात, खूप आनंद साजरा करतात. त्या ठिकाणी नंदबाबाला त्यांची बहीण सुनंदा ही धावत येऊन सांगायला आली की दादा तुम्हाला मुलगा झालाय. त्यानंतर नंदबाबा सुनंदेला नवरत्नाचा हार देतात. नंदबाबांना अत्यंत आनंद होतो. आणि नंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं की गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. यशोदेला एक धाविती एकी पुढे वाटत आती सुंट वडे. झालं आपलं काय पाहिलं आपण ते. आज आपल्याला भगवंताच्या लीला पाहायच्या आहेत. भगवंताच्या लीलाही पाहायच्या आहे. भगवंताने गोकुळामध्ये कोणकोणत्या लीला केल्या, काय काय खोड्या केल्या. तदनंतर आपल्याला गोवर्धन पूजा सुद्धा करायची आणि भगवंताचा विवाह सुद्धा करायचा आहे. म्हणून आज या ठिकाणी कथेचा 6वा दिवस भव्य आणि दिव्य असं आयोजन नियोजन. बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. व्यास गादीवरून हरिभक्तपरायण रामगिरी बाबांना साष्टांग दंडवत. आणि तसेच तुम्हा सर्व भाविक भक्तांना, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्याही चरणावर व्यासगादीवरून वंदन. व तसेच सर्वच संगीत संच यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आपल्या लेकीचं कौतुक पाहण्यासाठी माझ्या जन्मभूमीवरून काही माझ्या माता माऊल्या सुद्धा आलेल्या आहेत, माझे बंधूही आलेले आहेत. म्हणून त्यांनाही धन्यवाद वंदन. मग आज आपण भगवंत हा लहानाचा मोठा होऊ लागला. जेव्हा नंदबाबाच्या लक्षात आलं की कंसाला आपण कर दिलेला नाहीये, म्हणून नंदबाबा हे कंसाला कर द्यायला गेले. कर म्हणजे त्यांच्या वेळेस कर देत होते. म्हणजे जसं आता आपण लाईट बिल वगैरे भरतो की नाही, त्या प्रकारे नंदबाबा गेले. आणि नंदबाबा गोकुळात गेल्याच्या नंतर गोकुळातून मथुरेत गेले कंसाला कर देण्यासाठी. तर कंसाला कळालं की गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रकट झालेला आहे. म्हणून त्याने काय केलं तर त्याने एक राक्षसीण पाठवली. पहिली राक्षसीण कोण आहे, कथाभाग सर्वांना माहीतच असेल. पहिली राक्षसीण भगवंताला मारण्यासाठी येते. भयंकर असं तिचं रूप असतं. एवढी भयंकर दिसते, अकराळ विक्राळ तिचं रूप. आणि ते तिचं रूप पाहिलं की गोकुळातील सर्वजण घाबरतील. आणि मग नंदबाबाच्या वाड्यामध्ये कोण शिरू देईल, हिला कोण जाऊ देईल. म्हणून तिनं काय केलं, आपले केस कापले, पार्लरमध्ये गेली, सुंदर असा मेकअप करून आली. जणू काही स्वर्गातून अप्सराच आली आहे. या प्रकारे सुंदर असा मेकअप केला आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला सर्वच जण पाहायला येत होते की नंदबाबाला पुत्र झालेला आहे. कसं आहे, काय आहे. आता कोणाच्या घरी जर बाळ झालं तर माणूस पाहायला जातच. आणि त्यातही नंदबाबा सर्वांचे लाडके गोकुळातले. म्हणून नंदबाबाच्या घरी दाटी झाली होती, रांग लागली होती, धावपळ करत होते सर्वजण भगवान श्रीकृष्णाला पाहण्यासाठी.
म्हणून त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये ही पुतना घुसली. पुतना घुसली आणि यशोदा मातेला म्हणायला लागली, मी तुझ्या आईच्या बहिणीच्या बहिणीची बहिणीची कोणीतरी आहे. ते नातं यशोदा माईलाच कळलं नाही, तर आपल्याला कसं कळणार? म्हणून यशोदा माता म्हणायला लागली, माझ्या आईनं मला सांगितलंच नाही की हे आपलं नातं आहे. त्या ठिकाणी पुतना म्हणायला लागली, जाऊ दे, असू दे काही पण मला तुझ्या मुलाला पाहायचे. यशोदा माता म्हणायला लागली की कान्हा आताच झोपलाय, त्यामुळं तुम्ही थोडा वेळ वाट बघा. मग नंतर पुतना मावशी जायला लागली तर कृष्ण कन्हैयाला वाटलं, आता ही जर माघारी गेली तर कसं जमेल, हिचा तर उद्धार करायचा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण जोरात रडायला लागले की यशोदा मातेच्या कानावरती आवाज आला आणि त्या पुतण्याच्या आला. पुतना म्हणायला लागली, यशोदा काही कुठे बोलतीस ग? तुझं बाळ जागच आहे आणि तू म्हणते झोपले. मग यशोदा म्हणायला लागली, आताच जागा झाले, मी जाऊन पाजते त्याला, तुम्ही बसा इथं, मी घेऊन येते. नंतर यशोदा माता घरामध्ये गेल्या आणि भगवान श्रीकृष्णाला उचलून आणलं. तितक्यात भगवान श्रीकृष्ण एवढे रडायला लागले, जेव्हा पुतना मावशीच्या हातात दिलं तेव्हाच शांत झाले. पुतना मावशीने एवढे रडायला लागले, तुम्हाला ऐकायला मिळत नाही, असे रडू लागले भगवान श्रीकृष्ण. मग पुतना मावशीच्या हातात गेल्याच्या नंतर भगवान शांत झाले. यशोदा माता घरामध्ये गेल्या, पुतना मावशीच्या हातात कन्हैयाला दिलं आणि काही काम करण्याकरता आतमध्ये गेल्या. मग नंतर पुतना मावशीला काय करायचं होतं, तर भगवान श्रीकृष्णाचा वध करायचा होता. त्याच नियमाने ती आली होती. मग तिनं भगवंताला घेतलं आणि आपला पाना पाजण्यासाठी सुरू केलं. त्या पाना पाजण्याच्या निमित्तानं तिनं काय केलं होतं, विष पाजणार होती भगवंताला. भगवंताने म्हणे पाना पित असताना डोळे झाकले. भागवतामध्ये डोळे झाकले, भगवंताने डोळे का झाकले याचे अनेक कारणं सांगली आहेत. काय काय कारणं सांगितली आहेत, तर भगवंताने डोळे का झाकले तर म्हणे ही पुतना राक्षसी आहे आणि हिला पाहू नये, कारण माणसानं वाईट गोष्टी कधी पाहू नये, हिला आपल्या डोळ्याने पाहू नये म्हणून भगवंताने डोळे झाकले. दुसरे एक कारण आहे की म्हणे विष हे कोण पिऊ शकतं? विष पिण्याचं काम कोणाचं आहे? जेव्हा समुद्र मंथन करून हलाहल नावाचं विष बाहेर आलं, ते कोणी प्राशन केलं? देवादिदेव महादेवांनी. म्हणून महादेवाचं स्मरण करावं म्हणून त्यांनी डोळे झाकले आणि भगवंताचं स्मरण करायला लागले. तिसरं कारण सांगितलं की भगवंताने डोळे का झाकले, तर त्यांनी विचार केला की ही पुतना पूर्वी जन्मी कोण होती, हे कारण शोधण्यासाठी भगवंताने डोळे झाकले. अशी बरेच कारण सांगितले. नंतर भगवंताने पाना प्यायला सुरुवात केली. तिचं विषही भगवंताने प्राशन केलं. नंतर तिचे पंचप्राण भगवान परमात्मा ओढायला लागला. सोड कान्हा, सोड
गोकुळामध्ये ओरडू लागले की मला आता सोड, मला सोड, माझा जीव घेतो का काय, माझा प्राण घेतो का काय. त्या भगवान परमात्म्याचा बेतच होता, काय करायचं होता, तिचा उद्धार करायचा होता. म्हणून भगवान परमात्म्याने तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली आणि एवढी भयंकर होती ती पुतना की तिनं तिचं ते रूप धारण केलं होतं. ते सोडून तिचं मूळ रूप जे होतं राक्षसी रूपामध्ये ती प्रकट झाली. किती झाली म्हणे तर ती जेव्हा तिचे पंचप्राण ओढून घेतले तेव्हा ती खाली पडत असताना 6 कोस अंतरावर खाली पडली. तिच्या त्या पडण्याने अनेक झाडं झुडपं मोडून पडली होती. तेव्हा तिच्या शरीराचे तुकडे करून तिचा अंतविधी केला भगवंताने. तर त्याच्यातून एक दिव्य अशी ज्योत प्रकट झाली आणि तिचा उद्धार झाला. गोपाल कृष्णाने तिचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. त्या ठिकाणी नंद बाबा कंसाकडे गेले होते. बाबाला कळाल्याच्या नंतर बाबा परत गोकुळामध्ये आले. मग नंतर भगवंतावरती संकट आलं आणि ते निवारणही झालं. मग नंतर भगवंताचा नामकरण विधी करण्याचा ठरवला. भगवंताचं नामकरण कुठं केलं? आता जगाचा मालक आहे तो जन्मालाही आला आणि त्याचं नामकरण करायचं, मग किती मोठं करायला पाहिजे होतं. पण मोठं नामकरण नाही केलं. का नाही केलं? तर त्या कंसाला कळू नये म्हणून नंद बाबाच्या कृष्णाचं नामकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी गर्गाचार्य ऋषी आले आणि रोहिणी पुत्र आणि यशोदा पुत्र या दोघींच्याही पुत्रांचं नामकरण सोहळा सुरू झाला. त्या ठिकाणी रोहिणी पुत्राचं नाव बलराम असं ठेवण्यात आलं आणि यशोदा मातेच्या पुत्राचं नाव कृष्ण असं ठेवण्यात आलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामकरण सोहळा पार पडला. मग नंद बाबाने गर्गाचार्यांना आणि अनेक ब्राह्मणांना गाय दान दिल्या, धन दान दिलं, असा भरपूर काही गोष्टी दान केल्या आणि ब्राह्मणांना विचारायला लागले की पुढं काय काय होणार, कसं कसं होणार. गर्गाचार्यांनी आणि सर्वांनी सांगितलं की तुझा हा कृष्ण म्हणजेच भगवान परमात्मा आहे. सांगायला लागले. गर्गाचार्यांनी सांगितलं. नामकरण विधी सुद्धा समाप्त झाला. पुढं भगवान परमात्मा कलीकलीने वाढू लागले आणि परत एक दिवस असा प्रसंग आला की त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला. ब्राह्मण म्हणजे खरोखर तो ब्राह्मण नव्हता, तो एक राक्षस होता, पण ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता. तोही त्या ठिकाणी ब्राह्मणाचा वेश धारण करून यशोदा मातेला म्हणायला लागलाय की मी ब्राह्मण आहे आणि मी तुझ्या पुत्राला काय करील, आशीर्वाद देईन. मी त्याचं भविष्य पाहणार आहे आणि तुला त्याच्या भविष्यामध्ये काय काय होणार आहे हे तुला सांगणार आहे. आमच्या माता माऊल्या खरंच खूप भोळ्या आहेत. कोणीही ढोंगी बाबा आला आणि त्यांनी आपल्या 2-4 गोष्टी खऱ्या सांगितल्या की खरंच महाराज तुम्हाला लईच कळते, या घरामध्ये काय देऊ तुम्हाला, चहा देऊ, पाणी देऊ, जेवायला देऊ, एवढ्या भोळ्या असतात. यशोदा माता सुद्धा भोळी. त्या ब्राह्मणाला घरात आणलं, बसायला पाठ दिला, मस्त सगळं काही केलं आणि त्या ठिकाणी यशोदा माता पुन्हा काहीतरी कामा असल्या कारणाने थोड्याशा बाजूला गेल्या. परत त्या ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. तर त्या ब्राह्मणाची अशी फजिती झाली म्हणे, शिकवला की त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला इतकं भगवान श्रीकृष्णाने त्याला मारलं. काय काय मारलं तर त्याला ब्राह्मणाला जे बसायला पाठ दिला होता त्या ब्राह्मणाला त्या पाटाने मारलं.
कोणती वस्तू यायची आणि त्या ब्राह्मणाच्या डोक्यात पडायची, कुठं पाठीवर लागायची, अशी फजिती केली त्या ब्राह्मणाची भगवान श्रीकृष्णाने की त्याचं धोतर सुद्धा फिटलं. एवढा त्याची त्याचं धोतरही गळून पडलं आणि त्या भटाला भगवान श्रीकृष्णाने धडा शिकवला. म्हणे भगवान श्रीकृष्णाला असेच बरेच राक्षस मारायला आले, खूप राक्षस मारायला आले. कोणकोणते आले तर त्यामध्ये तृणावर्त, अघासूर, बकासूर, धेनुकासूर, योमासूर असे बरेच राक्षस भगवंताला मारायला आले. भगवान परमात्माने सगळ्या राक्षसांचा उद्धार केला आणि त्यांचा उद्धार करून त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता लहानाचे मोठे व्हायला लागले. भगवान परमात्मा एवढे छान दिसायला लागले म्हणे, त्यांचं रूप इतकं सुंदर होतं की त्यांना पाहून गोकुळातील सर्वच जण मनमोहकपणे त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये पडत लागले. भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे तर सावळं आहे. माझा भगवान परमात्मा श्याम वर्णाचा आहे. कलेकलेने भगवान श्रीकृष्ण वाढायला लागले आणि हळूहळू आता भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगत असताना रांगायला भगवान परमात्मा कसा रांगतो तो म्हणे, तळवे तळ हात
काम करत असताना भगवान परमात्मा रडायला लागले. का रडते? लहान बाळ का रडते? भगवंत रडतायत म्हणून यशोदा माता भगवंताच्या जवळ आल्या, त्यांना मांडीवर घेतलं आणि आता दूध पाजायला लागले. पण घडलं असं की त्यांना दूध पाजत असताना भगवान परमात्म्याने आईला प्रश्न विचारला. काय विचारला? आत्ताचे लेकरं नाही बोलत, भगवान परमात्मा होते ना ते बोलले आईला. आईला म्हणले, आई तू माझ्यावरती प्रेम करते का नाही ग? मला जीव लावती का नाही? म्हणे, का ना, तूच तर माझा सर्वस्व आहेस रे, तुझ्यावर फार प्रेम करते. मग आई बाळाला दूध पाजू लागली आणि झालं. आणि ते दूध भगवान परमात्मा आईचं दूध प्यायला लागले म्हणून त्या दुधाला वाटलं की भगवंताने मला प्यायचं तर आईचं दूध प्यायले, मग आता मी जिवंत राहून काय करू? तर त्या दुधाने म्हणे आगडीमध्ये आत्महत्या केली. कोणी केली? दुधाने. कारण भगवान परमात्म्याला ती एक अशी गाय होती, त्याच गायीचं दूध भगवान परमात्मा पित होते. पण आज भगवंताने ते दूध पिलंच नाही. मग त्या दुधाला वाटलं की आपण जिवंत राहून काय फायदा जर भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नसेल तर. दुधाला समजलं, आपल्याला नाही समजत. दुधाला वाटलं की भगवंताने आपला स्वीकार नाही केला तर आपलं जिवंत राहणं महत्वाचं नाहीये. म्हणून त्या दुधाने काय केली तर म्हणे आत्महत्या केली चुलीमध्ये, आगडीमध्ये. मग आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दूध उतू गेलं. लक्षात येते ना? दूध उतू गेलं. का उतू गेलं? तर कन्हैयाने मला प्यायचं तर नाही पिलं म्हणून. मग यशोदा मातेचं लक्ष गेलं. आपल्या माता माऊल्यांचं लक्ष सगळीकडे असतं आणि दुधावर तर जास्तच. कारण दूध चुलीवर ठेवलं आणि काम इकडं जरी करत असत्या तरी सगळं लक्ष कुठं असते? दुधाकडे. का? उतू जाऊ नये म्हणून, है की नाही? म्हणून यशोदा मातेचं सुद्धा लक्ष तिकडं होतं. पण गोपालकृष्ण मांडीवर असल्यामुळे यशोदा मातेला उठायला थोडासा उशीर झाला आणि दूध उतू जाते हे यशोदा मातेने पाहिल्यानंतर भगवंताला खाली ठेवलं, बाजूला केलं आणि पळत धावत गेल्या आणि दुधाला खाली उतरून ठेवलं. तोपर्यंत दूध जळालं होतं. म्हणे दूध काय झालं? दूध का जळालं? तर म्हणे ते जळालं म्हणून जळालं. तुमच्या लक्षात आलं का? दूध अगोदर जळालं म्हणून जळालं. सांगू का? आपल्या भाषेत दुसऱ्याचं जर कोणाचं चांगलं झालं की आपण जळतो, बरोबर आहे? मग दुसऱ्याचं पाहावलं नाही. तसंच ते दूध भगवंताने मला जळालं म्हणून जळालं. मग भगवंताने विचार केला की आईला मी प्रश्न केला होता की आई तू माझ्यावर प्रेम करतीस का नाही? तर आई म्हणे हो. मग हे असलं कोणतं प्रेम की दुधासाठी मला बाजूला केलं, लगेच गेली दूध उतरायला? भगवंताने काय केलं तर भगवंत सगळे मडके मांडीवरून खालीच का ठेवलं? खूप राग येत होता. मग भगवंताला राग आला आणि भगवंताने घरातील सगळे मटके काय केले? फोडून टाकले. मग परत आईला राग आला. आता बाळानं मग यशोदा माता भगवंताच्या पाठीमागे धावायला लागले आणि भगवंत पुढे पळताय आणि आई पाठीमागे पळताय. परमात्मा पळत असताना यशोदा माता रागामध्ये म्हणाल्या, थांब कृष्ण, मी तुला आता पकडते आणि बांधूनच टाकते. थांब थांब. कशात म्हणू लागल्या? राग. भगवान परमात्मा सापडत नाहीये.
धावतच पळतोय. मग भगवान परमात्मा सापडत नाही तर यशोदा माता थोड्या वृद्ध होत्या. कितपर्यंत पळणार आहे? मग यशोदा माता थोड्याशा थकल्या आणि भगवान थांबकिरी काना कशा म्हणाल्या? थकून म्हणाल्या, शिणून भागून म्हणाल्या. आपलंही तसंच आहे. आपण भगवंताला अहंकारामध्ये भगवंताला वाटतं की मी देवाची फार भक्ती करतो आहे, मी फार ज्ञानवंत आहे. तशाने भगवंत भेटेल का? मग देव आपल्यापासून लांब लांब पळतो. तुमच्या लक्षात येते ना? देव आपल्या करू लागलो तर मग जेव्हा यशोदा माता थकून म्हणाल्या थांबकिरे कान्हा, तेव्हा भगवंत थांबले आणि भगवंताने थांबल्याच्या नंतर यशोदा मातेने भगवंताला उकळाला बांधायला सुरुवात केली. भगवंत सापडला. आता आपल्यासाठी भगवंत आहेत, पण यशोदा मातेसाठी तिचं बाळ होतं ना. थांब म्हणे कान्हा, तू घरामध्ये एवढा धिंगाणा केला, आता तुला मी उकळालाच बांधून ठेवते. भगवंताला उकळाला बांधलं. बांधायचा सापडतच नाही. आणि सापडल्यावर त्याला बांधायला एवढ्या लवकर बांधला जाईल का देव? नाही. मग यशोदा माता बांधायला लागली, पण बांधत असताना तिला दोरी कमी पडू लागली. यशोदा माता दोरीने बांधत होती, पण दोरी कमी पडत, कितीही दोऱ्या आणल्या तरी कमीच पडू लागल्या. नंतर यशोदा मातेनं काय केलं तर स्वतःचा पदर घेतला, म्हणजेच मायेने बांधलं, प्रेमाने बांधलं. आपलंही तसंच आहे. भगवंताला जर आपण प्रेमाने आळवलं, भक्तिभावाने कसा गळा बांधून या दोर. भगवंताला मायेने प्रेमाने बांधलं की तो भगवान परमात्मा बांधला जातो. मग भगवंताला उकळाला बांधल्याने यशोदा माता त्या ठिकाणी निघून गेल्या. भगवंताने काय केलं, त्या उकळाला ओढत दोन वृक्षामध्ये नेऊन अडकून ठेवलं आणि ओढत असताना ते वृक्ष दोन्हीही मोडले, ते झाड दोन्हीही मोडले आणि त्यातून दोन दिव्य अशी ज्योत निघाल्या. म्हणे त्या वृक्षाला दोन गंधर्वांना काय लागला होता, श्राप लागला होता आणि ते भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने काय होणार होते, श्रापातून मुक्त होणार होते. मग ते मुक्त झाले, भगवंताने त्यांना मुक्त केलं. भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले, वाढू लागले आणि भगवंताने काय केलं तर म्हणे सवंगडी केली आणि सवंगड्याला विचारायला लागले, अरे तुम्ही घरी एवढं दूध तूप असताना सुद्धा उदबत्तीसारखे का दिसता? तुमच्या घरी एवढं दूध दही तूप आहे, तुम्ही उदबत्तीसारखे का दिसता? तर म्हणे कान्हा
आमच्या ढेरीला भेटत नाही रे, सगळं काही कुठं जातं, डेअरीला जातं आमच्या. म्हणजे भगवंताचा, जेव्हा भगवंत होते दुधाचा व्यवसाय तेव्हा सुद्धा होता. मग भगवंताने काय ठरवलं, तर भगवंताने आता चोऱ्या करायचं ठरवलं. भगवंत असून सुद्धा चोऱ्या करतोय. तर भगवंताने दुसऱ्याच्या घरी चोऱ्या केल्याच नाहीत. पुन्हा कुणाच्या केल्या, तर ज्यांच्या घरी त्यांना दूध तूप खायला भेटत नाही त्यांच्याच घरी केल्या, दुसऱ्याच्या घरी केल्या नाही. भगवान परमात्म्याने आपली एक टीम बनवली आणि प्रत्येकाला सांगितलं आपण आता चोऱ्या करायच्या. कलीने भगवंताने चोऱ्याही केल्या आणि खोड्या करत असताना सगळ्या गवळणी यशोदा मातेच्या अंगणामध्ये यायच्या आणि वेगवेगळे गाणे सांगायच्या की तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. एवढ्या खोड्या करते दही दूध आमच्या घरी येऊन चोऱ्या करते. आता भगवंताच्या लीला फार आहेत पण आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून या ठिकाणी भगवंत खोड्या करत आता भगवंत खोड्या करायला लागलाय. म्हणून आई काय करते तर भगवंताला वनामध्ये पाठवते. भगवंताला वनामध्ये पाठवत असताना आपल्याला आता या ठिकाणी एक दिवस असा येतो गोकुळामध्ये की तर म्हणे इंद्रदेवाची पूजा करतात. इंद्रदेवाची पूजा तेव्हा भगवान श्रीकृष्ण बाबाला विचारायला लागले, बाबा इंद्राची पूजा का करतात? तर नंद बाबा आणि गोकुळवासी सांगायला लागले की इंद्रामुळेच आपल्या गावामध्ये काय होतं, पाऊस पाणी पडतं, त्याचे उपकार आहेत आपल्यावरती, म्हणून त्याची काय करतो आपण पूजा करतो. मग भगवान श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली की त्यांची पूजा करायची नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी आता गोवर्धन पूजा करायची आहे. मग गोवर्धन पूजेसाठी आता आज एकादशी असल्यामुळे
असल्यामुळे छप्पन आज जे काही आहे ते आपल्याला काय करायचे